नमस्ते मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज संध्याकाळी निघालेलो मम्मीसाठी नवीन फ्रीज घेण्यासाठी. कारण बरेच दिवस झाले ॲक्च्युली, बरेच दिवस नाही म्हणायला पाहिजे, बरेच महिने झाले ॲक्च्युली तिला फ्रीज नवीन घ्यायचा होता. पण त्या फ्रीजला काही मुहूर्तच भेटत नव्हता. आज फायनली ठरवलं की नाही, आज गेलंच पाहिजे. कारण 2 दिवसापासून फ्रीजची कंडिशन खूपच खराब झालेली. मम्मीने सगळं तिचं सामान माझ्या फ्रीजमध्ये ट्रान्सफर केलेलं. त्यामुळे आज म्हटलं घ्यायलाच पाहिजे फ्रीज, त्याशिवाय ऑप्शन नाही आहे. त्यामुळे जवळच आमच्या इथे क्रोमा नवीन ओपन झालेलं, तर म्हटलं आधी तिथे बघून येऊया काही ऑप्शन्स आहेत का, बजेटमध्ये आहे का. आम्ही जनरली क्रोमामधून नाही घेत, आमचं ठरलेलं आहे दुकान, आम्ही तिथूनच घेतो. पण ॲज युजल आम्हाला क्रोमामध्ये काही तेवढे चांगले ऑप्शन्स भेटले नाही आणि प्राईस थोडी कंपॅरेटिव्ह आम्हाला जास्त वाटली. कारण आम्ही बाकीच्या गोष्टींची सुद्धा प्राईस बघितली तर थोडं आम्हाला जास्त वाटली. तर आम्ही आमच्या नेहमीच्या दुकानात म्हणजे विजय सेल्स, हे सुद्धा आमच्या इथून हार्डली काही मिनटावरतीच आहे. आम्ही मोस्ट ऑफ द टाईम इथूनच खरेदी करतो कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. सो आम्ही तिथे परत गेलो विजिट करायला आणि आम्हाला खरंच चांगले ऑप्शन्स भेटले इथे. आमचं आधी चाललेलं सिंगल डोअर घ्यायचा की डबल डोअर, ह्याच्यात आम्ही थोडं कन्फ्यूज होतो. पण फायनली मम्मीला कन्व्हिन्स केलं की बाबा तू आता नवीन घेतेच आहेस तर मग डबल डोअरच घेऊन टाक फ्रीज, परत परत आपण काही ही वस्तू घेत नाही. सो फायनली एक फ्रीज पसंत केला. कोणता फ्रीज घेतला हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल, त्याच्यामुळे आपले व्लॉग्स बघायला विसरू नका. सो चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.